नमस्कार शेतकरी बंधूंनो, ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, सीविड आणि अमिनो ॲसिड हे जे कार्बोनिक तत्व आहे, ह्या कार्बोनिक तत्वाची ताकद कशी वाढवावी. मित्रांनो, बरेच जण ह्युमिक ॲसिड, फुल्विक ॲसिड, अमिनो ॲसिड किंवा सीविड पावडरचा वापर करत असतात. काही वेळेस ह्युमिक ॲसिडच्या सोल्युबिलिटीचा प्रॉब्लेम येतो, ती पूर्णपणे डिझॉल्व होत नाही. त्यासाठी काही जण KOHचा वापर करून त्याचं लिक्विड तयार करून ते लिक्विड सोडत असतात. पण मित्रांनो, तुम्हाला जे पण कार्बोनिक तत्व आपण द्यायचं, त्या कार्बोनिक तत्वाची जर पॉवर वाढवायची असेल, ताकद वाढवायची असेल, तर त्यासाठी आपण जे पण ह्युमिक ॲसिड, सीविड, फुल्विक ॲसिड किंवा अमिनो ॲसिड वापरणार आहे, ते आदल्या दिवशी रात्री आपल्याला एकरी प्रमाण 5 लिटर गोमूत्र घ्यायचं आहे. त्याच्यात 1 किलो गूळ टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे प्रमाण जे आपण 500 ग्रॅम किंवा 1 किलो वापरणार आहे ते आपल्याला टाकायचं आहे. रात्रभर ते कार्बोनिक तत्व गोमूत्र आणि गुळामध्ये भिजल्याने त्यांची एक सिनर्जिस्ट इफेक्ट तयार होतो आणि त्यामुळे त्या कार्बोनिक तत्वाची पॉवर वाढते. मित्रांनो, गोमूत्र हे युनिव्हर्सल सॉल्वंट आहे. गोमूत्रामध्ये युरिया, युरिक ॲसिड, जिब्रॅलिन्स, ऑक्झिन टोटल 5100 कंपाऊंड आहे. ॲलोपॅथीमध्ये जेवढे मेडिसिन नाही तेवढे गोमूत्रात आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही गोमूत्रामध्ये हे कार्बोनिक तत्व रात्रभर भिजत घालतात, त्यावेळेस या कार्बोनिक तत्वाची पॉवर वाढत असते आणि तुम्हाला तशा पद्धतीने ते वापरले तर चांगले रिझल्ट येत असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतात कुठलेही कार्बोनिक तत्व वापरायचे असतील तर त्यासाठी ते अगोदर गोमूत्र आणि गुळामध्ये भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी ते गाळून सोडायचे. त्याच्याने 2 फायदे होतील. एक तर कुठलेही कार्बोनिक तत्वामध्ये ह्युमिक ॲसिड असो किंवा अमिनो ॲसिड किंवा सीविड असो, यांची सोल्युबिलिटी जर आपण डायरेक्ट दिलं तर सोल्युबिलिटीला प्रॉब्लेम येतो, तर याच्याने तुमची सोल्युबिलिटी सॉल्व होणार आहे. दुसरी गोष्ट, त्या कार्बोनिक तत्वाचा पुरेपूर उपयोग आपल्या पिकाला होणार आहे. म्हणून मित्रांनो, आपल्याला आपल्या शेतात कार्बोनिक तत्व वापरायचे तर याच पद्धतीने आपल्याला वापरायचे. ओके, धन्यवाद.